अध्याय 14 फलश्रुती. आकस्मिक आलेल्या संकटाचे निवारण होईल, रक्षण होईल. अध्याय 14. सायनदेवांचे प्राणसंकट टळले. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धांना म्हणाले, हे योगेश्वर, श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी उदरशूळ झालेल्या ब्राह्मणांना व्यधिमुक्त केले. त्यानंतर पुढे काय घडले ते सांगा. ते म्हणाले, श्री गुरूंनी सायनदेवाची सेवा स्वीकारली. त्यांचा भक्तिभाव पाहून ते प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना तुमच्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्माला येतील असा आशीर्वाद दिला. तेव्हा त्यांनी त्यांच्या चरणांना वंदन केले व म्हणाले, गुरुदेव, तुमचा महिमा अगाध आहे. तुमच्या आशीर्वादाने माझ्या वंशात भक्तीची परंपरा अखंड राहो. माझ्या वंशजांना इहलोकी सर्व प्रकारचे सौख्य लाभो आणि त्यांना सद्गती प्राप्त हो. पण सध्या मी अतिशय बिकट परिस्थितीत आहे. मी ज्या यवनाकडे नोकरी करतो तो अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांचा घात करतो. आज त्याने मलाच मारायचे ठरवले आहे. मी त्याच्याकडे गेलो की माझा घात निश्चित आहे. मग तुमचे वचन खरे कसे होणार? तेव्हा श्री गुरूंनी आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला व म्हणाले, सायनदेव, चिंता करू नका. निश्चित होऊन जा त्या यवनाकडे. तो तुम्हाला सन्मानाने परत पाठवेल. तुम्ही परत येईपर्यंत मी इथंच थांबणार आहे. तुम्ही माझे भक्त आहात आणि तुम्हाला पुत्रपौत्राधिक सर्व सौख्य प्राप्त होणार आहे. श्री गुरूंनी अभय दिले आणि सायनदेवांची काळजीच मिटली. ते यवनाकडे गेले. त्यांच्या रूपाने आपल्या समोर साक्षात काळच उभा आहे असं त्यांना वाटलं. त्यावेळी त्या यवनाने त्यांच्याकडे पाहिले तर काय अग्नीसारखे भयंकर तेजस्वी डोळे. ते अग्नीसारखे भयंकर तेजस्वी दिले. तेव्हा काय चमत्कार आहे हेच त्याला कळेना. त्याची मती कुंठित झाली. त्याच्या तोंडातून शब्दच निघेना. तो संतापाने अक्षरशः थरथरत होता. त्याचे उग्र रूप पाहून भीतीने श्री गुरूंचा धावा करू लागले. त्यावेळी त्याच्याकडे पाहत त्या यवनाला चक्कर आली. तो कसाबसा घरात गेला आणि पलंगावर पडताच झोपी गेला. तेवढ्यात त्याला एक भयंकर स्वप्न पडले. त्यामध्ये एक तेजस्वी ब्राह्मण शस्त्राघात करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करत आहे असे दृश्य दिसले. तो दचकून जागा झाला. त्यावेळी त्याच्या हृदयातून प्राणांतिक कळा येत होत्या. त्यामुळे तो घाबरला. या ब्राह्मणाचा घात केल्यास आपलाही मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने धावत जाऊन त्या ब्राह्मणाचे पाय धरले. तुम्हाला इथे कोणी बोलवले? कृपा करून आपल्या घरी जा असे म्हणून वस्त्रभूषणे देऊन त्यांना निरोप दिला. प्राणसंकट टळले होते. या सायनदेव श्री गुरूंना भेटण्यासाठी आतुरतेने धावत नदीतीरी गेले. त्यांनी कृतज्ञतेने त्यांचे पाय धरले. त्या समयी यवनाकडील वृत्तांत सांगताना त्यांचे हृदय अक्षरशः गलबलून गेले होते. ते म्हणाले, गुरुदेव, तुम्ही माझे रक्षणकर्ते आहात आणि तुमच्या सेवेतच मला जीवदान मिळाले आहे. आता तुमची सेवा हाच माझा धर्म. म्हणून तुम्ही मलाही तुमच्याबरोबर न्या. तेव्हा ते म्हणाले, सायनदेव, तुम्ही तीर्थयात्रेसाठी दक्षिणेकडे मी निघालो आहे. 15 वर्षांनी परत येऊ. तेव्हा तुमच्या गावाजवळच राहू. त्यावेळी तुम्ही मुलाबाळासह मला भेटायला या. आता तुम्ही घरातच राहा आणि सुखाने संसार करा. श्री गुरूंनी सायनदेवाचे सत्वत्व केले आणि समजूत घालून त्यांना घरी पाठवले. तिथून तीर्थयात्रा करत ते शिष्यासह वैजनाथ क्षेत्री गेले. तिथे स्वतःला प्रकट न करता गुप्तपणे राहिले. नामधारक म्हणाले, महाराज, श्री गुरूंनी आपले अस्तित्व तिथं का प्रकट केलं नाही? त्याच्या शिष्यांना त्यांनी कुठे पाठवले? सिद्ध म्हणाले, सांगतो. श्री गुरूंचे चरित्र अतिशय थोर आहे. ते तुम्ही शांतपणे ऐका.